नमस्कार मित्रांनो, जे के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज 21 नोव्हेंबर 2025 रोजीचे जेवढेही काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न पडणार आहेत, ते आपण आज पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला, T20 वर्ल्ड कप 2026 कोठे आयोजित करण्यात आला आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन डी ए आणि बी म्हणजेच भारत आणि श्रीलंका देशामध्ये T20 वर्ल्ड कप 2026 आयोजित करण्यात आला आहे. तर आयोजनाची तारीख आहे 7 फेब्रुवारी ते 8 मार्च. तसेच उद्घाटन आणि अंतिम सामना हा अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला असून या T20 वर्ल्ड कपमध्ये 20 संघ सहभागी होणार आहेत. तर आपल्या प्यारा भारत देशाने 2007 आणि 2024 मध्ये T20 वर्ल्ड कप हा जिंकलेला आहे. तर 2024 चा विजेता हा आपला प्यारा भारत देश आहे. तर उपविजेता हा दक्षिण आफ्रिका हा देश आहे. प्रश्न दुसरा, 2024 या वर्षासाठी महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर बरोबर मित्रांनो, राम सुतार यांना 2024 या वर्षासाठी महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे. तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र सरकारकडून दिला जाणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. तर या पुरस्काराची स्थापना ही 1995 मध्ये झाली. तर हा पुरस्कार हा आरोग्य सेवा, उद्योग, कला, क्रीडा, पत्रकारिता, लोकप्रशासन, विज्ञान आणि समाजसेवा क्षेत्रात दिला जातो. तर पुरस्काराचे स्वरूप आहे 25 लाख रोख, शाल सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्र. तसेच पहिला पुरस्कार हा पु ल देशपांडे यांना 1996 मध्ये देण्यात आला. तर महिला म्हणजेच महिलांना हा पुरस्कार 4 महिलांना देण्यात आलेला आहे. तर लता मंगेशकर यांना 1998 मध्ये, राणी बंग यांना 2003 मध्ये, सुलोचना लाटकर यांना 2009 मध्ये, तर आशा भोसले यांना 2021 मध्ये. तर हा पुरस्कार या 4 महिलांना देण्यात आलेला आहे. प्रश्न तिसरा, 24व्या आशियाई तिरंदाजी स्पर्धेमध्ये भारताला किती पदके मिळालेली आहेत? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन डी 10 पदके भारताला मिळालेली आहेत. त्यामध्ये सुवर्ण पदक 6, रौप्य पदक 3, कांस्य पदक 1 असे एकूण 10 पदके भारताला मिळालेली आहेत. तर या पदतालिकेमध्ये आपला प्यारा भारत देश हा पहिल्या क्रमांकावर आहे. तर 24व्या आशियाई तिरंदाजी स्पर्धेचे आयोजन ढाका, बांगलादेश या ठिकाणी करण्यात आले होते. तर आयोजनाची तारीख 8 ते 14 नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आले होते. प्रश्न चौथा, युनेस्कोच्या महासंचालकपदी कोणाची निवड झाली आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन डी खालिद अल एनानी यांची युनेस्कोच्या महासंचालकपदी निवड झालेली आहे. तर ते युनेस्कोचे 12वे महासंचालक बनले आहेत. तर यांनी पदभार हा 15 नोव्हेंबर 2025 रोजी स्वीकारलेला आहे. युनेस्को बद्दल माहिती पाहू. युनेस्कोची स्थापना झालेली आहे 16 नोव्हेंबर 1945. मुख्यालय आहे पॅरिस, फ्रान्स या ठिकाणी. तसेच सभासद देश आहेत 193. तर या युनेस्कोचे उद्दिष्ट आहे शिक्षणाचा प्रसार म्हणजेच सर्वांसाठी दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे, वैज्ञानिक सहकार्य, जागतिक वैज्ञानिक संशोधनाला चालना देणे, सांस्कृतिक वारसा संवर्धन, ऐतिहासिक स्थळे, परंपरा आणि भाषे यांचे जतन करणे, तसेच मुक्त अभिव्यक्ती आणि माहितीचा प्रसार म्हणजेच माध्यम स्वातंत्र्य आणि माहितीचा मुक्त वापर करणे हा या संस्थेचे उद्दिष्ट आहेत. प्रश्न पाचवा, कोणत्या राज्यातील तुंगबुक आणि पुमटोंग पुलित या 2 पारंपरिक लेपचा वाद्यांसाठी जीआय टॅग मिळालेला आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए सिक्कीम राज्यातील तुंगबुक आणि पुमटोंग पुलित या 2 पारंपरिक लेपचा वाद्यांसाठी जीआय टॅग हा मिळालेला आहे. तर तुंगबुक हे मऊ लाकडांचे चर्मपत्र्यापासून बनवलेले 3 तारांचे वाद्य आहे. तसेच पुमटोंग पुलित ही 4 छिद्रे असलेली बांबूची बासरी आहे, जी विशेषतः निसर्गाच्या आवाजाची प्रतिकृती बनवण्यासाठी वापरली जाते. तसेच जीआय टॅग बद्दल माहिती पाहू तर भारतात लागू तारीख आहे 15 सप्टेंबर 2003 पासून हा जीआय टॅग लागू झालेला आहे. तसेच जीआय टॅगचे मुख्यालय आहे चेन्नई, तमिळनाडू या ठिकाणी. सिक्कीम राज्याबद्दल माहिती पाहू. सिक्कीम राज्याची स्थापना झालेली आहे
16 मे 1975. राजधानी आहे गंगटोक. मुख्यमंत्री आहेत प्रेमसिंग तमांग. राज्यपाल आहेत ओम प्रकाश माथुर. तसेच राज्यसभा सीट आहे 1, लोकसभा सीट आहे 1, विधानसभा सीट आहेत 32. प्रश्न 6वा. सुधारित भारत नेट योजना राज्यभर राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन सी पंजाब राज्य हे सुधारित भारत नेट योजनेचा राज्यभर राबवणारे पहिले राज्य हे ठरलेले आहे. तर राज्यभर सर्व ग्रामपंचायत मध्ये राबवली आहे. तर राज्यातील 43 कमी इंटरनेट असलेल्या क्षेत्रांमध्ये इंटरनेट आणि ब्रॉडबँड सेवा पुरवण्यात आली आहे. तर भारत नेट योजनेचा उद्देश आहे देशातील सर्व ग्रामपंचायत यांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी प्रदान करणे. तर भारत नेट प्रकल्प सुरुवात ही 25 ऑक्टोबर 2011 रोजी झालेली आहे. तर पंजाब राज्याबद्दल माहिती पाहू. पंजाब राज्याची स्थापना झाली आहे 1 नोव्हेंबर 1956. राजधानी आहे चंदीगड. मुख्यमंत्री आहेत भगवंत सिंग मान. राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया. तसेच राज्यसभा सीट आहेत 7, लोकसभा सीट आहेत 13, विधानसभा सीट आहेत 117. प्रश्न 7वा. ग्लोबल एनर्जी लीडर्स समिट 2025 कोठे आयोजित करण्यात आले आहे? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन ए ओडिशा या राज्यामध्ये ग्लोबल एनर्जी लीडर्स समिट 2025 ही आयोजित करण्यात आली आहे. तर ओडिशामधील पुरी या ठिकाणी ही परिषद किंवा समिट आयोजित करण्यात आली होती. तर या समिटचा दिनांक आहे 5 ते 7 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली होती. तर थीम आहे पॉवरिंग इंडिया CPCNC बॅलेन्स इनोव्हेशन. तर परिषदेचा उद्देश आहे भारताच्या सहकारी संघराज्यवाद आणि 2070 पर्यंत नेट झिरो साध्य करण्याच्या राष्ट्रीय दृष्टिकोनाला चालना देणे. तर ओडिशा राज्याबद्दल माहिती पाहू. ओडिशा राज्याची स्थापना झालेली आहे 1 एप्रिल 1936. राजधानी आहे भुवनेश्वर. मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी. राज्यपाल आहेत हरिबाबू कंबपती. तसेच राज्यसभा सीट आहेत 10, लोकसभा सीट आहेत 21, विधानसभा सीट आहेत 147. प्रश्न 8वा. मराठी भाषेसाठी साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार 2025 विजेता कोण आहे? बरोबर मित्रांनो ऑप्शन ए डॉक्टर सुरेश सावंत हे मराठी भाषेसाठी साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार 2025 विजेता ठरले आहेत. तर सन्मानासाठी निवडलेली त्यांची कृती आहे आभाळ माया हा काव्यसंग्रह. तसेच हा संग्रह 2023 मध्ये प्रकाशित झाला होता. तर साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्काराबद्दल माहिती पाहू. स्थापना झाली आहे 2010 मध्ये. हा पुरस्कार एकूण 24 भाषांसाठी दिला जातो. तर भारतीय संविधानातील 8व्या अनुसूचीतील 22 भाषा आणि इंग्रजी आणि राजस्थानी अशा 2 मिळून 24 भाषांसाठी हा पुरस्कार दिला जातो. तर पहिला पुरस्कार हा 1955 मध्ये लक्ष्मण शास्त्री जोशी यांना वैद्यकीय संस्कृतीचा विकास याबद्दल देण्यात आला होता. तर या पुरस्काराचे स्वरूप आहे कांस्य पट्टिका आणि 50,000 रुपये. प्रश्न 9वा. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन सी जितेंद्र आव्हाड यांची मुंबई असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी ही निवड झालेली आहे. तर मुंबई क्रिकेट असोसिएशन स्थापना झालेली आहे 1930. मुख्यालय आहे वानखेडे स्टेडियम चर्चगेट मुंबई या ठिकाणी. अध्यक्ष आहेत अजिंक्य नाईक. उपाध्यक्ष आहेत जितेंद्र आव्हाड आणि सचिव आहेत उन्मेष खानविलकर. प्रश्न 10वा. 2025 साठी वर्ल्ड ऑफ द इयर म्हणून कोणता शब्द केम्ब्रिज डिक्शनरीने जाहीर केला आहे? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन डी पॅरा सोशल हा शब्द 2025 साठी वर्ल्ड ऑफ द इयर केम्ब्रिज डिक्शनरीने जाहीर केलेला आहे. तर पॅरा सोशल या शब्दाचा अर्थ आहे एखादी व्यक्तीच्या सेलिब्रिटीला किंवा प्रसिद्ध व्यक्तीला ओळखत नाही, तिच्याशी भावनिकरित्या जोडली गेल्याचे किंवा संबंधित असल्याचे जाणवते. तर यावर्षी केम्ब्रिजच्या शब्दकोशात 6,000 नवीन शब्द जोडले गेले आहेत. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा.